पुण्यात 3 अमेरिकन नागरिकांना भारत सोडण्याचे निर्देश हे पुणे पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत आणि या 3 अमेरिकन नागरिकांकडून पुण्यात धर्मप्रसार केला जात असल्याचा आरोप हा पुणे पोलिसांकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच या तिन्ही अमेरिकन नागरिकांना आता देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत पुणे पोलिसांचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीबाकरे। सर, काय नेमका हा प्रकार काय नेमकं ज्या पद्धतीने या तिन्ही अमेरिकन नागरिकांना आपण देश सोडण्याचे निर्देश दिलेले आहेत, नेमकं काय कारण? दिनांक 27 रोजी हे 3 अमेरिकन नागरिक हे पुण्यातील सदाशिव पेठ परिसरामध्ये काही पॅम्पलेट्स वाचताना आढळून आले। सदरबाबत काही नागरिकांनी पोलिसांच्याकडे खबर दिली आणि त्याप्रमाणे त्यांच्या खबरीमधील आशयाप्रमाणे एक एनसी रजिस्टर करण्यात आलेली आहे धार्मिक भावना दुखावल्याची, आणि त्याप्रमाणे त्यांची चौकशी करता हे ते टुरिस्ट विजावरती आलेले लक्षात आलं आणि विजा व्हायोलेशन याकरिता म्हणून त्यांना लिव्ह इंडिया नोटीस देण्यात आलेली आहे। हा नेमका प्रकार कशा पद्धतीने लक्षात आला, पुणे पोलीस कसं समजलं किंवा काय नेमकं ते ॲक्टिव्हिटी नेमकं काय करत होते? त्यांच्याकडं मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधील काही पॅम्फलेट्स होती आणि ते येण्या जाणाऱ्या लोकांना ते डिस्ट्रीब्यूट करत होते आणि हे काही नागरिकांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी पोलिसांना खबर दिली आणि त्या ठिकाणी गस्तीवरती असणाऱ्या पोलिसांनी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू केलं। सर्व प्रकार चौकशी करता झालेला प्रकार उघडकीस आलेला आहे। सर, हे तिन्ही नागरिक नेमकं किती दिवसांपासून भारतात होते? कुठे कुठे त्यांनी अशा पद्धतीने धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे? काही ते सगळ्या बाकी गोष्टी तपशील समोर आलेला आहे? याच्याबद्दल आणखी तपास करत आहोत। पुण्यात नेमकं कधीपासून होते किंवा जसं तुम्ही म्हटलं की शुक्रवार पेठ परिसरात हे सगळे तिन्ही नागरिक फिरत होते आणि धर्मप्रसार करत होते, काय निमित्त करून ते त्या ठिकाणी फिरत होते? काही व्यवसाय किंवा काही अजून अन्य काही कारण असं दिलेलं? ते आठवडाभरापूर्वी पुण्यात आलेले होते आणि ते म्हणजे टुरिस्ट विजावरती आले होते, साईट सीइंगच्या नावाखालीच ते हे करत होते। अच्छा, देशातल्या इतर भागात देखील फिरले किंवा काही असं धर्मप्रसार केल्याचं काही समोर आले? ते यापूर्वी मुंबईला राहिले होते, मुंबईहून पुण्यात आलेले समजलेलं आहे। बरं, आत्ता जी माहिती तुम्हाला मिळाली 3 नागरिकांचं हे समोर आलेलं आहे, पण इतर अजून काही यांचे सहकारी आहेत जे अजून इतर ठिकाणी कुठे फिरत आहेत किंवा अशा पद्धतीने धर्मप्रसार करण्याचं काम करतायत? याबद्दल आणखी तपास करत आहोत। धन्यवाद सर। तर ह्या तिन्ही अमेरिकन नागरिकांना आता देश सोडण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत आणि साधारणतः 14 दिवसांची ही मुदत आहे आणि 14 दिवसांच्या आत त्यांना देश सोडायचा आहे। मात्र जो काही प्रकार आता समोर आलेला आहे, या तिन्ही नागरिकांसोबत इतर काही अजून सहकारी होते का, त्याचा देखील तपास आता पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।